सामाजिक कार्यकर्त्यांना काम करत असताना त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आणि शासकीय कामात अडथळे आणले म्हणून हे गुन्हे, असे 2 गुन्हे नियमित ठरलेले. आणि आता शासकीय कामात अडथळे आणल्याच्यामध्ये अटक नाही ना, म्हणजे लगेच, तर त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर असे कलम लावतात जणू. आम्हाला नुकतंच एका प्रकरणात कळलं की म्हणले मॅडम तसं करतात लोक, मग अटक होऊ नये म्हणून ते कलम आहे ना, म्हणजे अटक नाही ना त्याच्यात, तर म्हणून अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे आमचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला म्हणून मग त्याच्यात आतमध्ये घेते तर लगेच अटक करते. तर असं आहे. तसं का सामाजिक कार्यकर्त्यावर काही हे गुन्हे लगेच हे गुन्हे दाखल होतेच, खंडणीचे आणि शासकीय कामात अडथळे आणले म्हणून. तसंच समाजातून का ह्या कार्यकर्त्याला का बदनामी होतच असती की ह्या नेत्या संघ आहेत, ह्या अधिकाऱ्या संघ आहेत, ह्या मंत्र्या संघट आहेत. आता त्यात तथ्यांश असतो बरं का, असतं पण सरेच नसते. पण एक बाया हाय माहिती निवळ त्याच्यावरच तिचा धंदा आहे, तेच हाय उठती. ते शेजारने पाजारने का नसतेत का पहिलं कुत्र्या मांजरावरून चुली शेजारने पाजारण्यावर आराण्या दुरानं बोलायचं असतं, लेकी बोले सुनी लागे, तसं नसतं का ते. तसं त्याच्यावरच मग ह्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे गेली, त्याच्या संग त्याच्या संबंध, हिच्या संग हिचे संबंध, त्याच्या संग एवढंच निसते बो उठविण्यातच हाय बायाचे. मग काहीला मिळतंय तर ते $2 मिळते, दुसरं काय नाही. पण कार्यकर्त्यांना आणि इथल्या सिस्टीमला सुद्धा माहीत असतंय की हे कार्यकर्ता कसा, ते कार्यकर्ते कसे, सगळं. आणि जर कुणाचं काही असल तर ते वैयक्तिक असते, ज्याचा कुणावर परिणाम होत नसतो, ज्याच्यानं कुणाचे कायद्याचं उल्लंघन होत नसतं. ते राजी मर्जीच्या खुशीच्या गोष्टी असतात. पण या बदगाडीला कुणी सांगावं माय लय कदरलाय जीव. हो की आपण काय म्हणतात ना, आपणच तसलं हा हो. आणि दुसऱ्याला नाही उठवायची. बरं त्यानं करावं, करू द्या ना, दुसऱ्याला बी करू द्यावात का नाही, त्या करीत असते त्याच्या मर्जीनं. तर आपण बी करा. दुसऱ्या 1 जणांसंग जात असते आपण 10 जणांसंग जावं, काय फरक पडायला लागलाय. काय म्हणतात ना, चॉईस आहे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता तर नवरा असताना सुद्धा बायकोला दुसऱ्या संघ जाता येते आणि बायको असताना दुसऱ्या बाया संघ जाता येते गाड्याला. सरळ पोलीस ठाण्यात बाया तक्रारी घेऊन गेला की म्हणतात बाई ते लिगल आहे, आता त्याच्यात काही करता येत नाही आम्हाला. कितीतरी बाया आणि नवरे तसेच वापस येतात. नवरा मला ना मग बायको पळून गेली दुसऱ्या संघ, मग जाऊ द्या तिच्या मर्जीने गेली, तिचं वय किती होतं 18च्या वरचा होता, मग गेली ना जाऊ दे मर्जीनं, त्या नवऱ्याला सांगतात. आणि बायको गेली ना की ह्या बाया संघ नवरा गेला किंवा ही बाया ठुली तर ठेवू द्या म्हणते बाई ती जास्त वयाची, ती बी जास्त वयाचं, राजी मर्जीनं 2 अडल्ट लोक राहू शकतात असं म्हणतात. पोलीस ठाण्याचे लोक सुद्धा तेच सांगतात. पण ही बदगाडी म्हणती ह्याच्या संग ते गेले आणि त्याच्या संग ती गेली. आता हिला कुणी